पंढरपूर पासून अगदी जवळ पंढरपूर ते जुना कासेगाव रस्त्यावर लोटस स्कूल नजीक सागर डेव्हलपर्सच्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो आहोत ओपन प्लॉटचा भव्य प्रकल्प शिवनगरी। शिवनगरी या ठिकाणी उपलब्ध आहेत अगदी 1 गुंठ्यापासूनचे प्लॉट। यामध्ये अंतर्गत 30 फुटी रस्ते, रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे, पुरेशा प्रकाश व्यवस्थेसाठी स्ट्रीट लाईटची सोय, स्वतंत्र पाण्याचे नळ कनेक्शन, संपूर्ण प्लॉटिंग क्षेत्राला कंपाऊंड, चिल्ड्रन पार्क, ओपन स्पेस, वॉकिंग ट्रॅक, ओपन जिम, तसेच वृद्धांना बसण्यासाठी बाकडे। तर मग सर्व सोयींनी युक्त जुना कासेगाव रस्त्यावरील शिवनगरी येथे प्लॉट बुकिंग साठी आजच संपर्क करा। साईटचा पत्ता लोटस स्कूल पाठीमागे जुना कासेगाव रोड पंढरपूर। मोबाईल नंबर 7218 743131 7218 171221। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। महाराष्ट्र विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन जनसामान्यांच्या प्रश्नापेक्षा नको त्या कारणामुळे जास्त गाजलं। विधान भवनात झालेली मारामारी, वादविवादाचे हे प्रसंग हे अधिवेशनात आले आणि अधिवेशन ढवळून निघालं। अशातच आता राष्ट्रवादीचे रोहित पवार यांनी शेअर केलेल्या एका व्हिडिओनं राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे। राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे सभागृहात जंगली रमी खेळत असल्याचा व्हिडिओ रोहित पवार यांनी ट्विट केलाय। राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आणि वाद हे समीकरण काही नवीन नाही। आपल्या वादग्रस्त विधानामुळे कृषी मंत्री कोकाटे नेहमी चर्चेत असतात। अशाच आता त्यांचा राज्याच्या पावसाळी अधिवेशनातील एक व्हिडिओ समोर आलाय। यामध्ये ते चक्क अधिवेशन सुरू असताना सभागृहात मोबाईलवर पत्त्यांचा गेम खेळत असल्याचं दिसतंय। एकीकडे राज्यात शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरू आहे। कर्जमाफी, शेतीमालाला भाव देण्याच्या मागणीकरता शेतकरी बांधव रस्त्यावर उतरतायत। अशातच राज्याचे कृषी मंत्री विधिमंडळ अधिवेशनात पत्त्यांचा डाव मांडतात, हे अत्यंत असंवेदनशील आहे अशी टीका करत विरोधक आक्रमक झालेत। आमदार जितेंद्र आव्हाड यांनी या प्रकरणी कृषी मंत्र्यांचा राजीनामा घ्यावा अशी ही मागणी केली आहे।